केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातमी. किनवट पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई. मासरेडमध्ये 36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत पोलिसांनी मासरेड म्हणजे मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत हातभट्टीचे रसायन आणि देशी दारू असा एकूण 36,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई. धामणदरी येथे 35,000चे रसायन जप्त. मिळालेल्या माहितीनुसार मौजे धामणदरी येथे पोलिसांनी धाड टाकली असता हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे 700 लिटर मोहफूल रसायन मिळून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे 35,000 रुपये आहे. या प्रकरणी लक्ष्मण सीताराम कुसराम वय 45 राहता धामणदरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई. गोकुंदा येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री. दुसऱ्या एका कारवाईत गोकुंदा येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना शेख अकबर शेख अहमद वय 30 राहता गोकुंदा याला पकडण्यात आले. त्याच्याकडून 1,480 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे पूर्णपणे मोडीत काढण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.